सर्वांना नमस्कार. आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे की या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अर्थशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न यापूर्वी विचारले गेलेले आहेत आणि आगामी परीक्षेतसुद्धा हे संभाव्य प्रश्न असतील. तर पहिला प्रश्न आपण बघूया या ठिकाणी, जे की असणार आहे बघा. भारतातील जे काही पंचवार्षिक योजना महत्त्वाच्या होत्या, या पंचवार्षिक योजनेचं जे काय बघा आपण सुरुवात केलेली पाहायला मिळते, ती कोणत्या देशाच्या धर्तीवर या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या? तर रशिया. महत्त्वाचं उत्तर काय असणार आहे? रशिया. पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, पहिल्या पंचवार्षिक योजना काळात कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर कृषी आणि जलसिंचन या क्षेत्रावर मुख्यतः भर देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न असेल, प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर एम विश्वेश्वरय्या. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक प्रसिद्ध अभियंता होते ते, आणि एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन राष्ट्रीय इंजिनियर डे किंवा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय अभियंता दिन कोणता असतो हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये आहे महत्त्वाचा, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आला? तर जड उद्योग आणि मूलभूत उद्योगावरती भर देण्यात आलेला होता. आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल, योजना सुट्टीचा काळ कोणता होता? तर 1966 ते 1969 हा काळ योजना सुट्टीचा काळ मानला जातो. सरकत्या योजनेचा काळ कोणता? 1978 1980 या दरम्यान सरकती योजना राबविण्याचं काम झालं. पहिल्या पंचवार्षिक योजनाचा कालावधी कोणता? पहिली पंचवार्षिक योजना जी होती त्याचा कालावधी होता 1951 ते 1956 या दरम्यान हा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, नीती आयोगाची स्थापना कोणत्या यंत्रणेच्या ठिकाणी करण्यात आली? तर राष्ट्रीय नियोजन आयोग. IMP प्रश्न असणार आहे मित्रांनो. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? पुढचा प्रश्न महत्त्वाचा असेल हा सुद्धा. तर नीती आयोग स्थापन झाला तो 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग स्थापन झाला. तर नीती आयोगाचं पूर्ण रूप काय आहे हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जाईल, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर अरविंद पनगारिया. आता सध्या आपण विचार केला 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, असा प्रश्न महत्त्वाचा आपल्याला विचारला जाऊ शकतो, विचारला गेलेला सुद्धा आहे. तर अरविंद पनगारिया. नंतरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, 12व्या क्रमांकाचा प्रश्न असेल, नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहायचा आहे महत्त्वाचा, भारतातील पहिला खत कारखाना महत्त्वाचा असणार आहे सिंद्री, झारखंड या राज्यामध्ये महत्त्वाचा खत कारखाना उभारण्यात आलेला होता 1951 मध्ये. आणि हा जो काय खत कारखाना आहे तो कोणत्या पंचवार्षिक योजना काळामध्ये सुरू झाला? तर पहिली पंचवार्षिक योजना महत्त्वाची असणार आहे 1951 ते 1956 या काळामध्ये ही योजना राबविण्याचं काम झालेलं होतं. पुढचा प्रश्न असेल 14वा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओमधला, गांधीवादी योजना कोणी निर्माण केली होती? तर गांधीवादी योजना या ठिकाणी नारायण अग्रवाल यांच्या माध्यमातून 1944 मध्ये योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली पाहायला मिळते आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणत्या साली झाली? तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झालेली होती. यावरती बरेच वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना हरिपूर अधिवेशन 1938. अध्यक्ष या अधिवेशनाचे होते सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते, आणि राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झाली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. हाही प्रश्न आपल्याला खूप वेळा आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी, जनता योजना कोणाची होती? महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर मानवेंद्रनाथ रॉय यांची योजना ही महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. आपल्या संविधानाची मूळ संकल्पना मांडणारे कोण होते? तर मानवेंद्रनाथ रॉय होते. प्रश्न महत्त्वाचा आहे. 17वा प्रश्न आपल्या या व्हिडिओमधला आहे, गरिबी हटाओची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली?
तर या ठिकाणी 4थ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये ही घोषणा करण्यात आलेली होती. 1969 ते 1974 या योजनेचा काळ होता. त्याच्यानंतर आपल्याला पुढे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की कोणत्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात गरिबी हटाव घोषणेने करण्यात आली. तर सुरुवात म्हणता लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न. तर 6वी पंचवार्षिक योजनेची जी काय सुरुवात आहे ती गरिबी हटाव या घोषणेनं करण्यात आली. मात्र घोषणा कधी देण्यात आलेली आहे 4थ्या पंचवार्षिक योजना काळामध्ये. अजिबात गोंधळून जायचं नाही मित्रांनो. या प्रश्नामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा की LPG प्रतिमानाचे जनक कोणाला म्हणतात. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना LPG प्रतिमानाचे जनक मानलं जातं. तर लक्षात घ्या या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान, त्याचबरोबर RBIचे कितवे गव्हर्नर होते हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे कितवे गव्हर्नर होते. चला पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, शेवटचा प्रश्न असेल आपल्या व्हिडिओमधला. तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या पंचवार्षिक योजनेला रोजगार जनक योजना म्हटलं जातं. तर 7वी पंचवार्षिक योजना. 7वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता. तर 1985 ते 1990 या काळामध्ये योजना झालेली पाहायला मिळते आपल्याला, आणि ज्याला आम्ही काय म्हणतो रोजगार जनक योजना म्हणतो. मित्रांनो या ठिकाणी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. हेच प्रश्न आगामी पोलीस भरती असेल, सरळ सेवा परीक्षा असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील तर त्यामध्ये हमखास विचारले जातील. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.